संख्या अक्षरात लिहा. स्वाध्याय 1.1 म्हणजे नवोदयमध्ये जे पुस्तक आहे आपलं नवनीतचं, त्याच्यात स्वाध्याय 1.1 त्याच्यातलं जसं पहिलं गणित आहे त्या पहिल्या गणितावर आपण आधारित 10 गणितं शिकणार आहोत. म्हणजे संख्या अक्षरात लिहा हा भाग आपला पूर्ण होईल. बघा, हा एक प्रश्न आहे. आता 3 4 5 9 0 7 ही संख्या अक्षरात लिहायची. आता असं लिहायची गरज नाही, असं लिहून नाही चालणार की 3 वेगळे, 4 वेगळे, 5 वेगळे, 9 वेगळे, 0 वेगळा, 7 वेगळा. तर हे लिहिण्यासाठी जशी मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक अगोदरच्या बॅचला सांगितलेली आहे, ज्यांना माहीत नसेल त्यांनी लक्ष द्या. बघा, संख्या अक्षरात लिहिण्यासाठी एककाकडून सुरुवात करायची. एकक म्हणजे युनिट प्लेस. एकक स्थानापासून सुरुवात करायची, युनिट प्लेसपासून सुरुवात करायची. एकक, दशक, दशक म्हणजे 10 प्लेस. बघा, युनिट 10, एकक, दशक, शतक, शतक म्हणजे 100 प्लेस. याला शंभराचं स्थान 100 प्लेस किंवा शतक स्थान म्हणतात. शतक म्हणजे 100 म्हणजे 100 म्हणजे शतक. तर या तिघांसाठी एक तीन संख्यानंतर एक कॉमा द्यायचा किंवा याला सेपरेट करायचं. याला 3 संख्यांना सेपरेट करायचं. मग हे समजा झाले 907, हे फिक्स झालं. त्याच्यानंतर बघा, एकक, दशक, शतक, त्याच्यानंतर पुढची संख्या आहे 1000 आणि 10000. 1000, 10000, थोडक्यात 2 अंकी 1000. काय? 2 अंकी 1000. या ठिकाणी आपण याला शतक म्हणतो. शतक स्थानापर्यंतची तिन्ही अंक, 3 संख्या आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. या घरामध्ये इथे 1000 आहे. मग इथे जर 1 अंकी 1000 असेल तर 05000 राहिला असता. इथे 2 अंकी 1000च्या ठिकाणी 2 अंकी संख्या आहे. 1000च्या ठिकाणी 2 अंकी संख्या आहे म्हणून याला म्हणणार 45000. 1000च्या बाजूचं घर आहे लक्ष. बघा आता, लक्ष. लक्षच्या घरात एकच संख्या उरली म्हणून याला आपण म्हणणार. आता बघा, आता वाचायला खूप सोपं झालं. 3 लक्ष. 3 कुणाच्या घरात आहे? लक्षच्या घरात, म्हणून 3 लक्ष. पुढे दोन्ही संख्या हे एकत्र राहतात. 4 5 नाही म्हणता येणार, 45 झाले ना ते. याला आपण या कॉमनने किंवा या घरात बसवलं त्याला, तर ते 45000 झाले. 3 लक्ष 45000 पुढे 907 ही संख्या अशी लिहिली जाणार आहे. 3 लक्षच्या घरात आहेत म्हणून 3 लक्ष किंवा 3 लाख पुढे 45000. 1000च्या घरात 45 आहे म्हणून त्याला आपण लिहिणार 45 म्हणजे 45. 45000. बघा, 1000च्या घरात 45 होते. आणि शतकच्या घरात आता ही 3 अंकी संख्या जशी आपण रेग्युलर वाचन शिकलो, 907. किती आहे? 907. पुढच्या प्रश्नाकडे जर आपण आलो तर बघा, 3 मी तुम्हाला सांगितलं, 3 म्हणजे शतकचं घर. त्याच्यानंतर पुढे संख्या आहे ते 1000चं घर. शहल. बघा, शहल पुढे को असतंय. शहल कोटे गेली असं आम्ही वाक्य पण त्यासाठी तयार केलेलं आहे. काय वाक्य? शहल कोटे गेली. शहल, श म्हणजे शतक, ह म्हणजे 1000, ल म्हणजे लक्ष. शहल, शहल कोटे गेली औरंगाबाद. बघा, शतक, ह 1000, ल लक्ष, को कोटी, औ म्हणजे अब्ज. पुढे जशी संख्या येईल तशी. शहल. इथे फक्त श आणि ह आहे. शतक आहे आणि 1000 आहे. पुढे लक्षचं घर नाहीये पुढे अजून. तर नाहीये. जेवढं आहे तेवढं आपल्यासाठी महत्वाचं. मग किती? 40. 1000च्या घरात आहे ना म्हणून 40000. पुढे शतकच्या घरात आता आपण हे फक्त 4च आहेत. 0 0 4. त्याला 4च म्हणणार ना, का त्याला 400 थोडंच म्हणणार आहे. सो ही किती आहे? 4. 4. ही संख्या अशी वाचावी लागली. त्याच्यानंतर ही संख्या बघा, आता इथे कॉमा नाही, बिमा नाही, काय दिलेला नाही. आपण देऊ एकक, दशक, शतक, कॉमा. 1000 आणि 10000 एकत्र, कॉमा. लक्ष आणि दशलक्ष एकत्र. आता पुढे कॉमा देण्याची गरज नाही, कारण याच्या पुढे काही संख्या नाही. तिला जर असती तर द्यावा लागला असता. आणि मग याच्या खाली लिहा शतक, हा म्हणजे 1000 आणि 1000च्या बाजूला असतो लक्ष. बघा, परत संख्या तयार झाली. 30 लक्ष. वर असं म्हणायचं 30, दोघांचे घर आहे ना म्हणून
30 लक्ष, 30 लक्ष, तुम्ही पण नीट लक्ष द्या तरच समजणार आहे. 30 लक्ष पुढे आता हे 37 आहे, 37 तर 37 लाख असं न म्हणता, आता मराठीत आपण शिकतोय म्हटल्यावर मराठीत म्हणायला लागेल 37 लक्ष. 37 झालं ते 37,000. सर 37 लक्ष नाही. हा 30 लक्ष 37,000. आता किती आहे? 500. 500 किती? 18. 518. अशा प्रकारे 30,37,518 आपण संख्या अक्षरात लिहिण्यासाठी त्याच्या खाली असे हे लिहून काढायचे. पुढे चौथा प्रश्न बघा, तुम्हाला लिहिण्यासाठी देतोय, त्याचं उत्तर तुम्ही लिहून पाठवायचंय. अशी काहीतरी एक संख्या आहे आणि ती संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. बघा आता तुम्हाला वेळ देतो मी लिहिण्यासाठी, ट्राय करा मी सांगितले त्याप्रमाणे. याला 1 2 3 संख्या सोडा, कॉमा द्या, पुन्हा 1 2 सोडा, कॉमा द्या, पुन्हा 1 2 सोडा, कॉमा द्या आणि पुन्हा 1 2 सोडा, कॉमा द्या. शेवटी 1 राहिली तर 1 2 2 2 2 सोडत जायचे आणि कॉमा द्यायचा. कॉमा देण्याच्या नंतर त्याच्या खाली हे बघा, हे शतकचं घर, हे हजारचं घर, हे लक्षचं घर आणि इकडे कोटीचं घर. बस. आता कोटीच्या घरात किती आहे? 10. मग याला फक्त म्हणायचं, ऐका, 10 कोटी. कोटीच्या बाजूला इकडे घर कोणाचं आहे? लक्षचं. लक्षच्या घरात कुणी नाही. हजारच्या घरात कुणी नाही. शतकच्या घरात 2च अंक आहेत, तर त्याला आपण काय 0 23 म्हणत नाही, याला फक्त किती म्हणणार आहे? 23. बघा, हे झाले 10 कोटी 23. झालं लिहून, 10 कोटी 23 अशी ही संख्या होती. हे लिहिलं की तुम्हाला संख्या वाचन जमणार. बघा 5वी संख्या, अशी संख्या आहे आणि तुम्हाला तिला काय करायचं आहे? अक्षरात लिहायचंय. मी तुम्हाला झूम करून एकदा काय करायचं फायनल सांगतो, एकदा नीट लक्ष द्या. बघा 3 अंक सोडायचे. आपला हा उजवा हात उजवीकडून एकक दशक शतक, शतकपर्यंत सोडायचे आणि कॉमा द्यायचा. नंतर 2 2 2 2 अंक सोडून कॉमा द्यायचा. 1 2 कॉमा 1 2 कॉमा 1 2 कॉमा 1 2 कॉमा 1 2. आता पुढे काहीच नाहीये, राहिला असता तर द्यावा लागला असता. आणि त्याच्या खाली लिहित जा पहिलं शतक, त्याच्या शतकच्या डाव्या बाजूला हजार, हजारच्या डाव्या बाजूला लक्ष, लक्षच्या डाव्या बाजूला पुढे काय असतो? कोटी. बघा श ह ल को अब्ज. आता ही संख्या खूप मोठी झाली, याच्या एवढी संख्या आपल्याला वाचायची गरज पडत नाही. कोटीच्या घरातली संख्या कशी वाचायची हे नंतर मी तुम्हाला सांगणार आहे. बघा अब्ज आणि हे अब्जचे 2 अंकी, शतक, हजार, लक्ष, कोटी, अब्ज, नंतर पुढे असतो बघा शतक, हजार, लक्ष, कोटी, अब्ज आणि गरज पडली तर खर्व. मी हे मोठी संख्या का घेतली की तुम्हाला ती लक्षात यावी एकदा. आता ही संख्या आपल्याला जर अक्षरात दिलेली आहे, अंकात दिलेली आहे, अक्षरात लिहायची, तर 10 म्हणजे 10 खर्व. बघा ख खर्व, 10 अब्ज, 10 कोटी, 10 लक्ष, 10,000. हे किती आहे? 10 आहेत का हे? आता परत 10 10 म्हटलं तर तुम्हाला वाटेल 10च आहे. हे 10 आहे का? हे 101. बस असंच लिहायचं. काय म्हणणार बघा, इथे 10 खर्व, पुढची आणखी थोडीशी वेगळी असेल. 10 खर्व, 10 अब्ज, पुढे 10 कोटी, पुढे 10 लक्ष, पुढे 10,000 आणि त्याच्या पुढे झूम आउट करतो थोडंसं याला, 10,000 आणि 101.
101 अशी मोठी संख्या आहे. आता आपल्याला नवोदयमध्ये किंवा कुठेच अब्ज हे वगैरे विचारतच नाही. खरवण अब्जन हे तर सगळं कुठे वाखरायलाच जातं. ते कोणीच विचारत नाही. विचारलं काय जातं बघा. 6 नंबरचा प्रश्न तुम्हाला देतो मी. किती अंकी संख्या पाहिजे आपल्याला? 3 2 5 2 7 8 9 9 अंकी. ही संख्या वाचायची आहे. ही संख्या आपल्याला वाचायची आहे. वाचण्यासाठी जेव्हा आता अक्षरात लिहायची आहे तर सोपी पद्धत काय? 3 संख्या सोडा पहिल्या. 1 2 3 द्या कॉमा. नंतर 2 2 सोडत जा आणि कॉमा द्या. 1 2 कॉमा 1 2 कॉमा. आता पुढे काय 2 राहिल्या नाही तर पुढे जेवढ्या राहतील तेवढ्या आपण कोटीपर्यंत, कोटीच्या घरात बाकी सगळ्या सोडून द्यायच्या पुढच्या. सांगतो मी काय करायचं. आता इथे मग काय लिहायचं कॉमा दिल्याच्या नंतर? हे म्हणजे शतकचं घर, हे हजारचं घर, हे लक्षचं घर आणि इकडे पुढे कोटीचं घर. कोटीच्या घरात जेवढे आहे तेवढे. 1 आहे ना, कोटीच्या घरात किती आहे? 1. म्हणून मग काय झाला हा? 1 कोटी. 1 कोटी. आता लक्षच्या घरात किती आहेत? 2 आहेत ना. मग 2 म्हटल्यावर किती झाले ते? बोला. सर 1,23,00,000. हा. तर 23,00,000. 23 लाख म्हणा, लक्ष म्हणा. 23 लक्ष. हजारच्या घरात 45 आहेत, त्यात 45 लिहायचे. 45,000. हा. हजारच्या घरात 45. 45 काय? 45 तर 1000 आहे. 45 झालं. नाही, पंचे पाहिजे ना ते. हा. 45,000. पुढे किती आहे? 678. बघा काही लोक किंवा तुमचे पालकही काय 78 म्हणतात. ते अष्ट्या बिष्ट्या नाही बरं का. काही अष्ट्या काष्ट्या फाष्ट्या त्याला काही म्हणायचं नाही. सगळं नाष्ट्याला सोडून द्यायचं. इथे 8 म्हणायचं. 78. 678. लक्षात? चला पुढे एक संख्या देतो मी तुम्हाला 7 नंबरची. आता मात्र ही तुम्हाला स्वतःला लिहायची. मी तुम्हाला सांगितले काय करायचे. 3 सोडायचे. श ह ल को लिहायचं आणि सोडून द्यायचं. हा चला, ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. आता तुम्हाला वेळ देतो मी लिहिण्यासाठी. तुम्ही स्वतः लिहायची आहे. बघा पहिलं सेशन संपलं आपलं. हे तुम्हाला अक्षरात लिहायचे आहे. सर झालेली ना. काय? अंकात दिलेली आहे आणि अक्षरात लिहायची आहे. असं जर असेल तर पहिले 3 अंक म्हणजे एकक, दशक, शतक, युनिट, 10 and 100 इथपर्यंत सोडून द्यायचे आणि असं मध्ये कॉमा द्यायचा. त्याच्यानंतर 1000 and 10,000 हजार आणि 10,000 याला सोडून द्यायचा आणि कॉमा द्यायचा. त्याच्यानंतर लक्ष आणि दशलक्ष 2-2 सोडायचेच. जेवढे आहेत तेवढे 2-2 अंक सोडत जायचं आणि मग पुढे द्यायचे. लक्ष आणि दशलक्ष सोडायचं आणि कॉमा द्यायचा. आता पुढे जे असेल ते 1 आहे ते 1, 2 असेल तर 2 आणि याच्या खाली लिहा शतकचं घर म्हणजे श, हजारचं घर म्हणजे ह, लक्षचं घर आहे म्हणून ल आणि इकडे कोटीचं घरात कोटी. बस ज्याच्या घरात जेवढे आहेत तेवढ्यांची नावं लिहायची. कोटीच्या घरात 4 म्हणून 4 कोटी. 4 कोटी.
लक्षच्या घरात 5. आता इथे 50 म्हणणार आहे का आपण? याला 2 अंकी संख्या वाचतोय ना आपण ही, तर याला 50 नाही म्हणणार आपण. याला लक्षच्या घरात आहेत, याला 40ही नाही म्हणणार आपण, कारण हे एका घरात असते तर याला 40 म्हणावं लागलं असतं. हे 40 नाही म्हणता येणार. हे 0-5 आहे. जेव्हा आपण जर 5 लिहिले तर असे 5 लिहू शकतो, असे 5 नाही लिहू शकत. याला 50 झाले हे, आहे की नाही? हे 5 आहेत, आणखी 0 राहिला तरी ते 5च राहतील. म्हणून लक्षच्या घरात ही एक अंकी संख्या झाली, ती आहे 5 लक्ष. किती? 5 लक्ष. पुढे हजारच्या घरात गेलो आपण. आता बघा इकडे इथे हे 56 करून चालणार नाही, कारण याचं वेगवेगळं केलंय आपण. आता हजारच्या घरात 6 नाही आहे, हजारच्या घरात 60 आहेत, कारण हा 0 या 2 साठी नसून हा 6 साठी आहे. म्हणून इथे आहे 60,000. हजारच्या घरात किती झाले आता? 60,000. 60,000. त्याच्यानंतर पुढे शतकमध्ये 234. शतक मधले त्या घरामध्ये किती आहे? 234. 4,05,60,234. अशा प्रकारे संख्या अक्षरात लिहिण्यासाठी गरजेची आहे. 8वा प्रश्न मी तुम्हाला एक देतो, संख्या अक्षरात लिहा याचाच. घ्या तो प्रश्न, त्याला तुम्हाला सोडवायला वेळ देणार आहे मी. चला, हा प्रश्न आहे, व्यवस्थित लिहून घ्या आणि सोडवा. बघा, लक्ष द्या आता काय करायचं होतं. संख्या अक्षरात लिहिण्यासाठी हे ठरलेलं आपलं. असं केलं की संख्या चुकत नाही. एकक, दशक, शतक म्हणजे 1, 2, 3 सोडून द्या, कॉमा द्या. पुढे 1, 2, कॉमा 1, 2, कॉमा 1, 2. आता पुढे काहीच नाही म्हणून कॉमा देण्याची गरज नाही. आणि लिहा त्याच्या खाली श ह ल को. ज्याच्या ज्याच्या घरात जो आहे ते लिहून टाकायचं. कोटीच्या घरात आहे 77 म्हणजे 77. काय? 77. पण काय 77? तर तो कोटीच्या घरात आहे म्हणून 77 कोटी. बघा, 77 कोटी. नंतर लक्षच्या घरात काहीच नाही. आपण नीट जर बघितलं तर लक्षच्या घरात 0 आहे. मग 0 लक्ष असं लिहिण्याची गरज नाही, त्याला सोडून द्या. लक्षच्या घरात कोण नाही म्हणून सोडून द्या. पुढे हजारच्या घरात बघा, तिथे 78 आहे. तिथे किती आहे? 78. 78 काय? पण 78 आहे, पण काय आहे? 78,000 आहे. 78,000. आता पुढे शतकच्या घरात हे काही 700 नाही आहेत. 007 म्हणजे 700 नाही होत, बरोबर ना? हे फक्त होतात 7. का 7 होतात? कारण या घरातली जी काही संख्या आहे तिला आपण असं पण लिहू शकतो ना, 007. 3 अंकी 7 झाले ना, हे 3 अंकी असणं गरजेचं आहे फक्त. तर हे असे असले तर हे 7च आहेत, हे काही 700 नाही. चला, पुन्हा एक 9 नंबरची लास्ट नंबरची संख्या देतो तुम्हाला मी लिहिण्यासाठी. ही एक संख्या लिहा आणि या ठिकाणी तुमचं आता संख्या वाचन तुमचं फायनल होईल. म्हणजे सगळ्यांना संख्या फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जवळजवळ 20-50 संख्या तुम्हाला मनाच्या घ्यायच्या, कोणत्या पण अशा फॉर्मॅटमध्ये मांडायच्या आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. 100% तुम्हाला संख्या लिहिता येतील. बघा आता कसं सोडवायला पाहिजे होतं. तुम्ही सोडवलं कसं आणि सोडवायला कसं पाहिजे होतं. सोडवण्यासाठी काय करायचं, महत्त्वाची गोष्ट काय, याला आपण काय करणार, एकक, दशक, शतक किंवा 1, 2, 3 संख्या मोजणार. त्याला पहिला एक कॉमा देणार. त्याच्यानंतर 1, 2, कॉमा 1, 2, कॉमा 2च्या पुढे काहीच नाही आहे, संपला विषय. इथे शतक, हे मधलं हजारचं घर आणि हे लक्षचं घर. इथे काही कोटी नाही आहे, नाही आहे तर नाही आहे, जे आहे ते लिहायचं. मग हे काय झालं, 30 लक्ष. किती? 30 लक्ष. इकडे 04 आहे,
है ना, म्हणजे फक्त 4. मग 4 काय 1000. 4 काय आहे 4 तर 1000. 4000. 4000 आणि पुढे किती आहे आता? आता काय हे 5 नाही आहे. 5 राहिले असते तर असे राहिले असते 005. हे आहेत 500. 500 आलं लक्षात? हे आहेत 500. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आपण उदाहरणं जर आली, कसलंही जर तुम्हाला आलं तर ते अक्षरात लिहिता आलं पाहिजे. आता अंकात लिहिण्यासाठी आपण पुढं करणार आहोत. मी त्यासाठी तुम्हाला काय करतो आता, अजून सोडवायला एक 10 नंबरचं एक प्रॅक्टिससाठी तुम्हाला देतो आणि मग तुम्हाला काय येईल की याच्यावर टेस्ट पण येईल आणि तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी होमवर्क पण येईल. ठीक आहे. एक लास्ट उदाहरण मी देतो तुम्हाला, 10 नंबरचं इथेच देतो याच पेजवर. काय पण द्या तरी काय ही 10 नंबरची संख्या तुम्हाला काय करायची आहे, अक्षरात लिहायची आहे. 10 नंबरची संख्या जी आहे ही तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. संख्या अक्षरात लिहिण्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे काय करायचं, एकक स्थानाकडून युनिट प्लेस कडून पहिले 3 अंक सोडून द्यायचे, 1 2 3 आणि द्यायचा कॉमा. नंतर 2 2 सोडत जायचं, 1 2 कॉमा 1 2 कॉमा 1 2 मामा. आता इथे कॉमा देण्याची गरजच नाही, ते ऑलरेडी मामा आपला 2च मामा आहे तिथे, त्याच्यामुळे तिथे कॉमा देण्याची गरज नाही. आता मग ही संख्या अक्षरात कशी लिहिणार, तर काय सोपं आहे, याच्या खाली लिहून टाका. ते काय लिहायचं बाबा, हे शतक, हे हजार, हे लक्ष आणि हे कोटी. 98 कोटी. तुझं वरद तू जे वाचलं ते चुकीचं होण्याचं कारण सांगतो. तू इथं खाली विचार केला नव्हता. हे काय आहे, 98 कोटी 76 लक्ष. 76 लक्ष. 98 कोटी 76 लक्ष 54,000. बघा 54,000च्या घरात आहेत म्हणून 54,321. 300 काय पुढे 21. 321. अशा प्रकारे ही संख्या आपण लिहू शकतो. काय 98 कोटी 76 लक्ष 54,321. ठीक आहे. या ठिकाणी आपला संख्या अक्षरात लिहा. तुम्ही अशा प्रकारे जर संख्या लिहिली तर कधीच कुठे चुकणार नाही, 100% खात्री. फक्त हे 3 गोष्टी अगोदर कॉमा द्यायचे. जी कुठे संख्या असेल तुमच्या नोटबुकमध्ये असेल, तुमच्या एक्झामच्या वेळेला त्या क्वेश्चन पेपरमध्ये असेल, त्याला कॉमा द्या, त्याच्या खाली लिहा. कुणी काही म्हणणार नाही, याला रफ वर्क करायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि लगेच ती संख्या व्यवस्थित लिहून घ्या. ओके. हे झालं संख्या अक्षरात लिहिण्यासाठी. आता संख्या अंकात लिहिण्यासाठी पण अशीच एक शॉर्ट ट्रिक आपल्याकडे आहे. पुढे आपण ती आता पुढच्या भागात बघू. चला, आणखी प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला एक 11 नंबरचं उदाहरण मी देतोय. संख्या अक्षरात लिहिण्यासाठीच. संख्या अक्षरात लिहिण्यासाठी 11 नंबरचं उदाहरण मी अंकात देतो, तुम्ही अक्षरात लिहायचे आहेत. ही संख्या आहे, हिला काय करायचं आहे, ही संख्या अक्षरात लिहायची आहे. चला समजून घ्या. त्याच्यासाठी काय करणार, जे करायला सांगितलं ते अगोदर व्यवस्थित करून घ्या म्हणजे अडचण येणार नाही. बघा लास्ट टाइम ही संख्या अक्षरात लिहिण्यासाठी एकक दशक शतक सोडून द्यायचे आणि कॉमा द्यायचा.
हजार दशहजार कॉमा, लक्ष दशलक्ष कॉमा आणि पुढे जे काय असेल ते पुढचं आहेच. याच्या खाली एकक दशक शतकसाठी तिघांसाठी एकत्र शतक लिहा. हजार दशहजारसाठी एकत्र फक्त हजार लिहा. लक्ष दशलक्षसाठी एकत्र फक्त लक्ष लिहा आणि पुढे कोटी दशकोटीच्या घरामध्ये फक्त कोटी लिहा. बघा घरं आपण त्याची पाडली म्हणजे चौकट काढून लगे घरं पाडून नाही टाकली, भिंती नाही पाडल्या, तर त्यांची घरं तयार केली. आता जो तो ज्याच्या त्याच्या घरात राहायला गेला, कुणाच्या घरात कोण राहतो ते फक्त लिहायचं त्याच्या आडनावासकट. जसं की आता हे यांच्या घरात 7 राहतात, मग ते 7 कोटी आहे ना. 7 कोटी मामा समजा, 7 कोटी. त्यांच्या बाजूला राहतात 35 लहाने, म्हणजे लहाने आता ल म्हणजे लक्ष, 35 लक्ष, 35 लक्ष. पुढे त्यांच्या बाजूला राहतात हजारे, 21 हजारे म्हणजे हजार, 21,000. आता हे किती आहेत मला सांगा. आहेत 39. मग 039 म्हणायचं की त्याला 0 से 39 नाही, ते फक्त 39. 39 अशा प्रकारे ती संख्या लिहिणं गरजेचं होतं. पुढे लास्ट 12 नंबरचा प्रश्न देतो मी तुमच्या समोर. ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची. आता बघा त्याला झूम करून मी दाखवतो, तुमच्या लक्षात येईल पटकन व्यवस्थित संख्या. आता ही संख्या तुम्ही अक्षरात लिहायची, तुम्हाला वेळ देतो मी. आणि तुम्ही जर यूट्यूबला बघितलं तर त्याला कमेंटमध्ये लगेच त्याचं उत्तर पण लिहून पाठवायचं कशी लिहायची ते. हां, ही संख्या आपल्याला अक्षरात लिहिण्यासाठी सोप्या पद्धतीने काय करावं लागलं असतं. त्याच्यासाठी एकक दशक शतक म्हणजे 1 2 3 अंक सोडून द्या आणि कॉमा द्या मस्तपैकी असा. नंतर 2 2 सोडत जा. 1 2 म्हणजे हजार दशहजार, लक्ष दशलक्ष आणि हा कोटी. त्याच्या खाली लिहा श ह ल क आणि ग. क म्हणजे काय, कोटी. पण किती कोटी. बघा आपलं दुसरं सेशन देखील बघा. मग असं लिहिल्यानंतर आपण श ह ल को असं लिहिलं की कोटीच्या घरात कोटी, लक्षच्या घरात लक्ष, हजारच्या घरात हजार आणि शतकच्या घरात शतक. बघा कोटीच्या घरात किती आहे, 3 कोटी, म्हणून 3 काय तर कोटी. नंतर लक्षच्या घरात इथे 0 0 आहे, मग लिहिण्याची गरज नाही, 0 लक्ष असं म्हणण्याची गरज नाही. हजारच्या घरात इथे 0 4 आहे, म्हणजे फक्त 4 आहे, म्हणून त्याला काय म्हणणार आपण 4,000. आणि इथे 901 शेवटचं गणित आपलं या ठिकाणी आपण शेवट करणार आहोत. 901 अशा प्रकारे आपण हे संख्या अक्षरात लिहा हा घटक आपण कंप्लीट